काय रे म्हणणे, झोप नाही येऊ राहिली काय तुला? हा मसाला दूध प्यायला जायचं काय? नाही. अरे मला वाटलं तू तेच सांगायला आला बाहेर चाललो म्हणून. ते दूधवाल्याकडे एखादं खातं खोलून घे तू आता. म्हणणे काय टेन्शन येऊ राहिलं काय तुला? अरे संसार म्हणला की चालायचंच. तुला काय बोलायचं का आमच्याशी? अरे मग बोल ना. हे बाय काय असेल ते बोल बरं, असं टेन्शन नको घेऊ. त्याला अनुष्का बोलल्याचं टेन्शन आलं दिसतंय. टेन्शन काय घेतो त्याच्यात? हा, तिला जे वाटलं ते तिने सांगितलं, तर तिच्या मनात होतं ते ती बोलली ना, तर टेन्शन काय घ्यायचंय? बरं मी तुला आधीपासून सांगत होतो का नाही? तू सांगितल्यावर आपण तुझ्यासाठी पोरगी बघू लग्नाला म्हणलं होतं का नाही? असं कसं बोलन होतो? हा, आता कोणतं बी पोरगा आपल्या मायबापाला असं म्हणतं का मला लग्न करायचंय, पोरगी पहा, असं न कळल्यावानी काय बोलता तुम्ही? तसं नाही का? पण त्याच्या मनात असेल तर त्यानं लग्न करावं का नाही? असं मारून मुटकून साक्षीदार केल्यावर काय करावं? बरं त्याला आधीपासून मी विचारतोय का नाही, तेव्हा त्यानं त्याचा निर्णय सांगितला नाही. आपल्या बर्डन खाली येऊन तो आधीच्या लग्नाला हो म्हणला, मग पुढचं रामायण झालं. आता परत त्याने आपली बर्डन खाली येऊ नये म्हणून मी त्याला बोलू राहिलो ना. हे बघ तुला आत्ताच सांगतो, तू कोणाच्याही म्हणजे आमच्या सुद्धा बर्डनाखाली राहायचं नाही. तुला जे योग्य वाटेल तोच निर्णय तू घ्यायचा. अरे आम्ही दोघं आहोतच ना तुझ्या बरोबर, आम्ही कुठं जातोय का ग? हा नाही तर मुन्या, अरे तू सुखी तर आम्ही सुखी, आम्हाला दुसरं काय बी नको. अनुष्का वेगळं व्हायचं म्हणून राहिले. ए अरे वेगळं व्हायचं नाही, वेगळं राहायचं म्हणते ती. दोन्ही फरक आहे. हा पण त्याच्यात काय एवढं? हा पाय मुन्या, इकडे मी तुझं घर सजून देणार होते, तिकडे ती सजून देईन. हा, अरे तिच्याच डोक्याने करायचं ना सगळं, मग करू दे ना तिला. तिला वेगळा संसार थाटायचा ना, थाटू दे मग, त्याच्यात काय एवढं? हा, हे बाय रात्रीला मी तुम्हाला अशी भाजी बिजी तोडून देत जाईन, राहिलं तर काही छोटे मोठे काम करत जाईन. येत आहे ना तू काय बी सांगायला. हा, बिलकुल टेन्शन घेऊ नको पाय तू. हा, अजिबात टेन्शन नको घेऊ. का हो? तुम्ही बोला ना काही, नाही तर त्याला वेगळं काय वाटायचं. आता तू बोलते म्हणून थांबलो मी, बोलतोच आहे की. आमच्याकडनं परवानगी आहे म्हणणे. अरे शेवटी भांड्याला भांड लागण्यापेक्षा कधी बी बरं. आणि तुम्ही दोघं सुखात राहिले याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे रे आम्हाला? आणि ती कुठं नातं तोडायला सांगती? नात्यात गोडवा राहिला म्हणजे झालं. आणि नगरमध्येच राहणार आहे ना, नगर सोडून थोडीच जाणार आहे तुम्ही. नगरमध्ये कुठे जायला 15 मिनिटं काय ग? हा हा, आणि आमच्या म्हातारीला भेटायची इच्छा झाली तर बाळा या भेटायला. ए ए मुन्या मुन्या, मुन्या रड नको. अरे रडायला काय झालं तुला? रड नको, रडायच नाही. अरे साखरपुडा झाला तुझा. हा? आता आता फक्त विचार अनुष्काचा करायचा, आमचा नाही. तुम्ही संसार सुखात करा दोघं जण. रडायच नाही आता. ए गप. आता तू पण काय रडायला लागली का? गप गप गप.
हरीश काका. हरीश काका काय झालं? हे काय ए मुन्ने जरा काका तू परत दारू पिऊन आला? तू का दारू पितो? ए मी माझ्या पैशाने दारू पितो, कळलं ना? काय बोलायचं नाही मला. हळू दादा घरात आहे तू. मी माझ्या पैशाने पिलो, ताट इथं ठेवलं. तू आज तू आज ते ताट ठेव आधी. मी नेऊन ठेवतो. तू आज तू ताट ठेव आधी. काय काय इथे बस. काय बस. झालं? सोनी कुठे? सोनी तिच्या मैत्रिणीकडे गेली. काहीतरी प्रोजेक्टचं काम आहे म्हणली, ती उद्या येणार आहे. काका अरे, बरं दिसतं काय? काय बरं दिसत नाही तुला? काय बरं दिसत नाही सांग मला. हे बघ काय काय बरं दिसत नाही. मी बरोबर बोल. तू दादा जागे आहे. अरे मग तसं नव्हतं म्हणायचं. हा हे रोजचं दारू पिणं बरं दिसतं का? मग असं स्पष्टपणे बोल ना. म्हणण्यात तू माझ्याशी कधी पण स्पष्टपणे बोलू शकतो. विचार मला की तू दारू कोण पितो, विचार. मी मगापासून तुला तेच विचारू राहिलो. तू काऊन पितो? आवड आहे आपली. आवड? हा ही अशी पिऊन स्वतःची वाट लावून घेऊ राहिला. आवड? मुन्या, माझी जी आवड आहे ना, ते मला माहितीये की ती मला अनुरूप नाहीये. ती कोणालाच अनुरूप असत नाही, पण ती माझी आवड आहे. आणि अनुरूप म्हणजे माहिती ना, म्हणजे मॅचिंग. अनुरूप मॅचिंग. तू काही बोलू राहिला आता. तुला समजून सांगतो एक. काय आता आपली जी आवड असते ना, ती आपल्याला अनुरूप नसती. आणि जे आपल्याला अनुरूप असतं ते आपल्याला आवडत असतं असं पण नाही. तुला तुझं उदाहरण देतो. ओके, सिंपल. हे बघ, आता अनुष्का तुला काय म्हणू राहिली का बाबा आपण दोघं वेगळे राहू. तू तिला काही म्हणू शकतो का? नाही, कारण ती काय तुझी आवड. पण तू तिच्या म्हणण्याप्रमाणे करू शकतो का? नाही, कारण ते तुला अनुरूपच नाहीये. कळलं? आवड अनुरूप, अनुरूप आवड. कळलं आता मी काय म्हणून राहिलो ते? मुन्या, इकडे तिकडे काय बघतो? तुला सांगू, त्या अनुष्काच्या ज्या डिमांड आहेत ना, ते तुला अनुरूप नाही आहेत. मी तुला लहानपणापासून ओळखतो. ऍज ए फ्रेंड. मी काका असलो तरी मी तुझा फ्रेंड आहे. मी तुला ओळखतो. तू दादा वहिनीच्या बगैर नाही राहू शकत, जसं मी दारूच्या बगैर नाही राहू शकत, आहे की नाही? पण आपली आवड काय? दारू. तुझी आवड काय? अनुष्का. हा, पण आता तुला तिचा तोल आयुष्यभर सांभाळावा लागणार आहे. ए राजू प्यार ना करियो, मी झोपतो रे बाबा. करियो दिल टूट जाता है. मुलगी खूपच शिकली आहे नाही? शिक्षण खूपच जास्त आहे.
5 वर्ष. काय 5 वर्षाची असते PhD? अरे बापरे, म्हणजे शिक्षण क्षेत्रात क्रांतीच करणार की आहे. PhD म्हणजे म्हणजे 5 वर्षाची असते PhD. हो का खरं होतं. शिकून काय उपयोग नाही असंच वाटू राहिलं मला आता. काय बोलू राहिले आप्पा तुम्ही? नाही तर काय आता आपली पप्पी एवढी शिकली आणि यांना शिकलेली पोरगी नको म्हणा. शाळेत कशाला राहतात मग पोरींला? शिकलेली आई घर पुढे नाही रस्त्यात गप्पा. अहो ते लोक आहेत ते बोलतच राहणार ना, एवढं मनावर नसतं घ्यायचं. सांग रे काका. हे आपण पप्पीला एवढं शिकवलं ना ते चुकलं काय असंच वाटू राहिलं मला. अहो, काय बोलू राहिले तुम्ही? हा? असं काय बोलतात का? अहो शिकवायला पाहिजे, गरजेचं आहे ते. लोकांचं नाही मनावर घ्यायचं, ते बोलतात. आणि सगळं चांगलं होईल, आपल्या पप्पीला चांगला पोरगा मिळेल. आपण बघू ना आणखी पोरं. पटू राहिलं मला तुझं पटू राहिलंय. चल मग? होईल होईल सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. बरोबर आहे. ज्या अर्थी पप्पीच्या लग्नात एवढे अडथळे येऊ राहिलेत त्या अर्थी तिला चांगलाच पोरगा मिळणार, चांगलाच पोरगा मिळणार. फक्त एकच आहे, त्या निकमाच्या पोराच्या आधी आपण आपल्या पप्पीचं लग्न लावणार काय. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. वाव, काय भारी लोकेशन आहे यार. कसलं कडक आहे हे. पर्या, इकडे फोटोज किती छान येतील ना. आपण एक सेल्फी काढूया. स्माइल. व्हेरी नाईस. तिकडे पण फोटो भारी येईल. काका, ओ काका, आमचा जरा फोटो काढता का प्लीज. इकडे इकडे. हा हा, या ना या ना या. पर्या, पर्या, पर काय झालं? काय नाही. मी तुला तिकडे बोलवत होते तर तू असा इकडे का उभा आहेस? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, प्रॉब्लेम नाही. अरे मग तू एवढा अपसेट काय आहेस? मी विचारलं आई दादांना. काय? की अनुष्काला लग्न झाल्यावर वेगळं राहायचं आहे म्हणून. तू का विचारलंस हे सगळं? का म्हणजे आपलं ठरलं होतं ना विचारायचं. पर्या, विचारायचं असं आपलं ठरलं नव्हतं. काय? आपलं विचारायचं ठरलं नव्हतं पर्या. आपलं सांगायचं ठरलं होतं की आपण वेगळे राहणार आहोत म्हणून. अरे शेवटी ते तुझे आई बाबा आहेत.
त्यांना विचारलं तर का हो म्हणतील ते वेगळं राहायला? अनुष्का, तू वेडा आहेस का रे पर्या? अरे तुझे आई बाबा जुन्या विचारांचे, टिपिकल विचारांचे आहेत ते. आणि त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी बरोबर आहे ना. उद्या ते म्हणतील आम्ही तुझ्यासाठी अमुक केलंय, तमुक केलंय, तुझ्यासाठी शिक्षण केलं, तर तू का सोडून जातोयस आम्हाला? पर्या आतापर्यंत त्यांनी स्वप्नही बघायला सुरुवात केली असतील रे, की सून आल्यानंतर आम्ही हे करू, नातवंड आल्यानंतर ते करू. तू अशा गोष्टी विचारायच्या नसतात, सांगायच्या असतात पर्या. अनुष्का बस यार, बस. आधी पूर्ण ऐकून घे मग बोल. माझ्या घरच्यांनी होकार दिलाय आपल्या वेगळ्या राहण्याला. हा, फक्त माझ्या प्रेमासाठी. कळलं तुला? तू काय म्हणली? माझ्या घरचे समजून नाही घेणार, जुन्या विचारांचे आहेत. ते तसे नाही आहेत. हा, ते काय म्हणले माहितीये का? तिची म्हणजे तुझी जर इच्छा असेल ना तर राहा म्हणले वेगळे, आमची काही हरकत नाही म्हणले. तुम्ही खुश तर आम्ही खुश म्हणले. अनुष्का, फक्त माझ्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाले आहेत ते. काहीच हरकत नाही आहे म्हणले आमची. कळलं? वाव, खरंच. मला अजून काही सांगायचं? काय म्हणली तू माझ्या घरच्यांना? की ते समजून घेणार नाही, ते जुन्या विचारांचे आहेत. अनुष्का, अगं तू काहीही न बोलता दादांनी तुझे विचार समजून घेतले आहेत. तुझ्या भावना त्यांना कळू राहिल्या आहेत. तुला त्यांचं मन नाही कळू राहिलं का ग? अनुष्का, तुला स्वतःला किती वाटत असेल ना की तू पुढारलेल्या विचारांची आहेस, पण सॉरी, माझ्यासाठी तू इमॅच्युअर आहेस. पर्या, आय एम व्हेरी सॉरी. मी खरंच. अनुष्का, नातं जेव्हा मैत्रीच्या फेज मध्ये असतं तेव्हा ते किती निरपेक्ष असते ना. म्हणजे कसलीच आशा अपेक्षा नसते एकमेकांकडनं. पण नातं जेव्हा मैत्रीच्या पुढे जातं ना तेव्हा आपोआप एक पॉझिटिव्हनेस येतो. म्हणजे अति काळजी दाखवली जाते की मला तुझी किती काळजी आहे, फक्त मलाच तुझी चिंता आहे. तुझ्या घरच्यांनी तुला कसं वाऱ्यावर सोडलंय, त्यांना तुझी अजिबात चिंता नाहीये. माझा तू माझा, तू माझा, माझा माझा करता करता मग तू कोणाचाच नसतो. म्हणजे प्रेमात पडल्यावर हे असंच होतं. हेच सांगितलं होतं तुम्हाला. मी पर्या, हे मी तुला कधी बोलली आहे? मी खरंच असं काहीच नाही सांगितलं. मी कशाला बोलेन असं काही तुला? प्रतीकचा जेव्हा तुला अनुभव आला तेव्हा तू हेच बोलली होती ना मला. अनुष्का, प्रतीकचा जसा तुला अनुभव आला ना तसा आता मला तुझा येऊ राहिला.